चहा टाकू? नाही नको. दादा मिळाली का रे नोकरी? काय हो? दादा मिळाली का नोकरी? नाही रे बाबा, प्रयत्न चालू आहेत. 30 उत्तर ऐकून ना कंटाळा आलाय मला. तुमचं वय झालंय असं म्हणतात ते मला. आजकाल ना सगळ्यांना तरुण रक्त हवंय. अनुभवाला काही किंमतच उरली नाही. असं कसं म्हणतोस? इतकी वर्ष नेटाने प्रयत्न केलास ना तू नोकरीचा. अरे हो रे बाबा, पण मी 7 ते 8 तास नोकरी करायचो. आजकालची तरुण मुलं 16 तास काम करतात आणि मालकाने तेच हवंय. तुम्हाला इतकं काम झेपणार नाही असं म्हणतात ते, त्यामुळे आम्ही तुम्हाला नोकरी देऊ शकत नाही. हो ठीक आहे, होईल काहीतरी. काय होईल नलू? नलू, मला स्वीटूची काळजी वाटते ग. तिच्या सासूच्या अपेक्षा आपण पूर्ण नाही केल्या ना तर आपल्या स्वीटूला त्रास होईल. चिन्याने त्याचा सगळा पगार रुखवताला लावलाय. अजून महिना जायचाय. हे दादा, आता तू एकटा नाहीयेस हा? आम्ही आहोत तुझ्यासोबत. अरे नोकरी नाही मिळाली म्हणून काय झालं? हे बघ, मी कुठेतरी काम शोधायला सुरुवात करतो. काही मिळेल ते काम करायला मी तयार आहे. आपण सगळ्यांनी मिळून ना थोडे थोडे प्रयत्न करूया. चिन्याला सुद्धा सांगूया, काहीतरी नक्की होईल. हे बघ शरद, चिन्यावर ना आधीच भार आहे. त्याला आणखी त्रास व्हायला नको. विटूसाठी काही करायचं झालं तर चिन्याला मला त्रास होणार आहे का? वहिनी बघा ना काय बोलतोय हा. दादा, तू होतास म्हणून माझं कुटुंब आयुष्यभर कधी उपाशी राहिलं नाही रे. डोक्यावरच्या छपराची कधीच काळजी वाटली नाही. आता तू एकट्यानं धडपडायचं म्हणजे, अरे चिन्याचा पगार संपला म्हणून काय झालं? आपण सगळे आहोत ना. काय ग सुमन? हो, हे बरोबर बोलतात दादा. आपण सगळे मिळून करू ना काही ना काहीतरी. दादा, मी ना यावेळी फराळाची जास्तीच्या ऑर्डरी घेतल्यात. दिवाळी संपली तरी मागणी असतेच ना फराळाला. हो ना. अहो, तुम्ही ना फिरून जर अजून ऑर्डर मिळतात का बघा. वहिनी आणि मी मिळून करू आम्ही. हो, मी बघतो ना. डिलिव्हरीचं काम मी करत जाईन. हा भाऊजी, आणि चपात्यांच्या ना जास्तीच्या ऑर्डरी मिळत आहेत का बघ. झालं ना मग, आता कसलं आहे टेन्शन? तुमच्या एकट्यावर सगळं नाही पडणार दादा. हे आपण सगळे एकत्र असलो ना तर टेन्शन असं करून निघून जाईल. शरद, हे काय बोलायचं नाही तू. त्यांना स्वेटू हवी होती. तिने आपल्या कुणाच्याही डोळ्यात पाणी येऊ दिलं नसतं. काय झालं आई, तू का रडतीयस? अरे स्वीटूच्या घरी मी काही गिफ्ट पाठवले होते, नाही आवडलं तिला. मला म्हणाली, मला नांदवायला हा हुंडा पाठवलास का ग मावशी? दुखावली गेली रे ती माझ्यामुळे. तूच बघ, ती इतके दिवस आपल्या घरी राहत होती तरी तिने तिची लाईफस्टाईल चेंज नाही केली. ती साधच राहायची. खूप मिळतंय म्हणून तिने भरभरून घेतलंय ना. तू तिला द्यायचा प्रयत्न केलास बरंच काय काय, पण तिने घेतलं का? नाही. मग स्वभावच आहे तो. असं असूनही तू इतक्या वस्तू का पाठवल्यास मला कळतच नाही. अरे पाठवल्या म्हणजे तिच्या सासूने मागवल्या. म्हणजे लग्नात काही देणं घेणं झालं नाही ना, आणि असंही आपण लेकीकडे आठवतोच ना अशा वस्तू. काळजी करू नकोस, ओके? आणि तू तिचा विचार करू नकोस फार. तूच मला सांगतेस ना की एखाद्या गोष्टीचा आपण खूप विचार केला तर आपल्याला त्रास होतो. तू यात स्वीटूचा विचार करू नकोस. सेल्फ सफिशियंट आहे, तिची काळजी घेऊ शकते. तिला आता तिचे प्रॉब्लेम्स फेस करू दे स्वतःहून. ऑलराईट?
ती ज्या घरी गेलीये तिच्या सासरी, तिथे जाऊन ती पॉझिटिव्हिटी पसरवेल, सगळ्यांना नीट सांभाळेल. लाओ सब अंदर. मम्मी जी क्या हुआ? काही नाही. अरे वो स्वीटू ने कोई सामान नहीं लिया, सिर्फ मिठाई ली. ये लीजिए. एक अरे तू रॉकी, हे आई, हे काय आहे? किती सामान पाठवलंय तुम्ही? तुम्हाला माहितीये ना स्वीटूचा स्वभाव कसा आहे. मला विचारायचं तरी सामान पाठवायच्या आधी एवढं. मुझे लगा मैं लेके जा रहा हूँ तो ले लेगी वो. रॉकी तुला माहितीये ना स्वीटू किती किती स्वाभिमानी आहे. हा तू, ती प्रत्येक गोष्ट करते ती स्वतःच्या बळावर करते. तरी तू एवढं सामान पाठवलंस तिला. ऑफकोर्स ती ऍक्सेप्ट नाही करणार आहे. हाँ, पर हा पर काय हर्ट केलंस ना तिला. नाही नाही, त्याला त्याला प्लीज बोलू नकोस. मी पाठवलं म्हणून त्यांनी ते सगळं नेलं. माझंच चुकलं. स्वीटूच्या सासूने सगळं मागवलं आणि तिच्या सासरच्याने तिची किंमत केली आणि मीही तिची किंमत केली. आजपर्यंत मी स्वीटूच्या स्वाभिमानाचा आदर केला रे. आज माझ्या लेकीला त्याच्यामुळे काही त्रास झाला ना तर मला नाही सहन होणार. आई तू तू उगाच रडून स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. आप टेंशन मत लो प्लीज. वो स्वीटू है ना, वो सब हैंडल कर लेगी मम्मी जी. बरोबर बोलतोय रॉकी. जसं स्वीटूने आपल्या घरात छान पॉझिटिव्ह वातावरण क्रिएट केलं होतं, तसंच ती तिकडे तिच्या सासरी जाऊन क्रिएट करेल. त्यांचं घर सांभाळेल छान. काळजी नको घेऊस. काय बोलताय तुम्ही? ही कुठली फालतू कंपनी नाहीये. खानविलकर फिटनेस ग्रुप बद्दल बोलताय तुम्ही. बोलताना जरा शब्द जपून वापरा. मी काय लुक इट इट. काय झालं तायडे? एवढी का चिडचिड करतेस तू? का चिडले तुला कळणार आहे का? का नाही करणार? बोल ना. मिसेस खानविलकर बिझनेस मॅटर आहे. हा, तुझा त्याच्याशी काही संबंध नाही आणि तुझी मुलगी सांभाळायला समर्थ आहे. अच्छा, बिझनेस आहे का? काय चाललंय मिस्टर काळे? हा, खानविलकर फिटनेस ग्रुपचे शेअर्स एका दिवसात 30% ड्रॉप झालेत आणि हे कशामुळे? हे तुम्ही मला सांगायला नको का? तर VM फूडचे शेअर्स एका दिवसात वाढलेत. काय ते मैथिलींनी जादू केली का एका दिवसात? आणि तुम्ही काय करताय? तुम्हाला कळलं नाही? तुम्ही काय झोपला होतात? किती मोठ्याने बोलतेय. त्यांची लायकीच ती आहे. बरोबर, खाऊन घे आधी. तुम्ही नाही. आय नीड अन एक्सप्लेनेशन. बरं आधी खाऊन घे. नो मिस्टर काळे, यू आर फायर्ड. खाऊन घे. मला भूक नाहीये मिसेस खानविलकर. मला भूक नाहीये. माझं डोकं फिरलंय. हे बघ, अन्नावर असा रागराग करायचा नाही. हा, आणि बिझनेस मध्ये नफा तोटा हे होतच. खाऊन घे. अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं. माफी मागायची. माफी माग. अन्नाचा अपमान करणाऱ्याला भोगावं लागतं. खानविलकर, माझं डोकं फिरलेलं आहे. हा, या फालतू गोष्टी घेऊन बसू नकोस. अँड जस्ट लीव्ह मी अलोन. एकटीला सोड मला. आज तू या अन्नाचा अपमान केलास ना, एक ना एक दिवस तुला ह्याची किंमत कळेल. सो इज दॅट क्लिअर? येस मॅम. आणि आपल्या प्रोडक्ट्सचे सगळे रिव्ह्यूज खूप छान आहेत. आय एम व्हेरी हॅपी अबाउट इट. पीपल आर लव्हिंग इट. डिमांड वाढली आहे. सो दॅट्स ग्रेट. अँड ऑफकोर्स क्रेडिट गोज टू व्हॉट? लक्ष कुठे तुझा? यू लिसनिंग? ऑफकोर्स. एंटायर क्रेडिट गोज टू ऑल ऑफ यू. आणि आय थिंक दिस इज द राईट अपॉर्च्युनिटी. आपल्याला नवीन प्रोडक्ट्स लॉन्च करायला हवेत. सो त्याबद्दल काही आयडियाज असतील तर डू लेट मी नो.
येस ना, मी आणि अवनी आम्ही एकत्र विचार करतो आणि बेस्ट एकदम सुपर आयडिया तुमच्याकडे घेऊन येतो. हो हो ना बायको, येतो. ओके. बघितलंस, मी चॅलेंज जिंकलोय. कसं? स्वीटू मोहितच्या घरी राहायला गेलीये. त्यांचा सुखाने संसार सुरू झाला आणि मी तुला म्हटलं होतं ना, मी असं वागलं नाही, स्वीटू माझ्यापासून दूर जाईल. त्याचा फायदाच झाला ना. आता बघ ना, त्यांचं इक्वेशन किती बदललं एकमेकांबरोबरच. राईट? एक मिनिट, तू का असतीस? नाही. तुला हे ऍक्सेप्ट होत नाहीये का? लंच आवर झालाय. चल चल लंच करूया. लेट्स गो. मग बोल, काय हवंय? बेट जिंकलास ना तू. ओम, तिचं तुझ्यावरचं प्रेम कमी झालंय की नाही मला माहिती नाही, पण मला एक खरं सांग, तिला असं स्वतःपासून दूर ढकलून तू सुखी आहेस का रे? ती सुखी आहे तर मी सुखी आहे. बरोबर. आणि ती खरंच खूप सुखी आहे नाही का? बघ ना, बघ किती आनंदात आहे. आनंदाचा चेहऱ्यावरून ओसंडून वाहतोय नाही का? अरे चला, लंच आवर होऊन गेला. जेवायचं नाही का? भूक नाही लागली वाटतं. विशाल, टेबल अरेंज कर लवकर. पटकन जेवून घेऊया, मग परत कामाला सुरुवात करूया. झालं ना? ऑर्डर पूर्ण आहे ना? हो हो. ठीक आहे, थँक्यू. दादा, हा? खूप काम केलं आज. हो, तुला तर घोडभर चहा हवा असेल ना? कप भर हवाय मला. एक कपर आणि घोडभर चहा. हं? काय तू बरोबर बोलत होतीस. सगळ्यांनी मिळून एकत्र प्रयत्न केले ना, तर अशक्य असं काहीच नसतं. खरं म्हणजे ही सगळी तुमची मेहनत आहे. आम्ही जेव्हा खचतो ना, तेव्हा तुम्ही धीरानं उभ्या राहता, मेहनत करता, म्हणून हे सगळं आहे. नाहीतर दादा, असं काय बोलतो? आपण मदत केलीच ना. मग त्या बदल्यात चहा मिळणार आहे ना? नलू मावशी, ओम, नलू मावशी, तू? कशी आहेस तू? मी बरी आहे ना राजा. ऐक ना, मी जे काही अरे तू बरा आहेस ना? अरे काय सुमन, बघत काय बसली आहेस? चहा टाक ना आणि पाणी आण ना. हो, आणते. बसा. या कसे आहात तुम्ही दादा? मस्त मजेत. थँक्यू. चहा होतच आहे. हो. ओम, अरे बाळा, तू अचानक कसा आलास? अगं, मी गेला महिनाभर आलो नव्हतो, तर नवीन औषधं घेऊन आलोय. अहो, गोळ्या आहेत माझ्याकडे. दादा, तुम्ही औषधं संपवली नाही, त्याचा अर्थ का नाही संपवत आहे तुम्ही औषधं? तुम्ही औषधं घेतली असती तर ती राहिली नसती ना अशी. तुम्ही माझ्याशी खोटं बोलता ना? अरे दादा, हा जाब विचारतोय तुला. हो. शब्दात पकडलेस तू. अरे हे बघ, अरे तो हे घे. हे बघ गोळ्या दादा. बघूच मला. काय दादा, तुम्ही औषधच घेतली नाही आहेत.
मी काय सांगितलं होतं तुम्हाला, वेळेवर सगळी औषधं घ्या. पडला. झालाय चहा, देते पटकन. काय झालंय? काही नाही रे. मावशी, तुझ्या डोळ्यात दिसतंय काहीतरी झालंय. तू कसला तरी विचार करतेस. मला खूप काळजी वाटते स्वीटूची. म्हणजे जेव्हा ती तुमच्या घरी राहत होती ना, तेव्हा शकू होती तिची काळजी घ्यायला. पण आता ती तिच्या सासरी राहते. सासूला तसंही त्यांचं लग्न मान्य नाहीये. त्यांचा स्वभाव म्हणजे जास्त स्पष्ट बोलतात त्या. तू काळजी नको करूस. बघ, आपली स्वीटू खूप स्ट्रॉंग आहे. प्लस तिचा स्वभावही मनमिळावू आहे, त्यामुळे ती काळजी घेईल सगळ्याची. आणि मोहितचं तिच्यावर खूप प्रेम आहे. सो त्यांचा संसार खूप सुखाचा होईल. नाही, ते तर आहेच म्हणा. आणि त्या दोघांचा संसार आहे, ते बघून घेतील. पण काय माहित नाही, मला खूप काळजी वाटते. मला आठवण येते रे तिची. तुला आठवण येत असेल तर तिला फोन कर, त्याची बोलून घे. फोन. अवनी तू आतेस का? मोहित, मी आते. अगं इथे कडी लागली आहे बाहेरून. मी आत अडकले, दरवाजा उघडत नाहीये. थांबा अवनी, घाबरू नको, मी आहे. हा ये. उघडली ये. बस. अरे देवा, ही आत होती का काय? हो. अरे मी केवढे हाका मारल्या. आणि हे असं काय करते? काय प्राणायाम करते की काय? काही काय बडबडते? श्वास लागलाय तिला. आणि तुला लक्ष देता नाही येत का तिच्याकडे? अवनी, काळजी करू नकोस. तू एक काम कर, तू जरा मोकळ्या हवेत चल. काही झालं असतं. हे घे पाणी. हे तुला बरं वाटेल. पाणी घे. सावकाश. बरं वाटतंय? हा, मोठा श्वास घे, दीर्घ श्वास घे. हा, शांत. स्वीटू, हे घे, तुझ्या आईला फोन कर. नाही, त्या म्हणाल्या होत्या की स्वीटू आली की तिला फोन करायला सांगा. नाही, मला वाटलं ही झोपली आहे ना खोलीत. म्हटलं कशाला उठवायचं. हे दोघं तर काळजी घेतात तिची. माझं काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालं असणार. सारे शरद, कामात का? ते दाते आहेत ना, दाते, त्यांचा रेडिओ रिपेअर करतोय. अरे हा, माझं एक काम कर ना. मला या मोबाईल मध्ये भजनं टाकून दे ना. पैसे देईन त्याचे तुला. हा, एक मिनिट. हे चालेल? चालेल. त्या अलीकडे ना नवीन ऍप आलेत. ते आपण मोबाईल मध्ये डाउनलोड केले ना की आपल्याला जगातली सगळी गाणी ऐकता येतात. बरोबर. मी असं करतो, तुमच्या मोबाईल मध्ये ना हा ऍप डाउनलोड करून देतो. चालेल. अरे भजनं ऐकलं ना की किती छान वाटतं बघ. खरंय. हा, मग करून ठेव थोडं माझं काम. हो चालेल. वहिनी, सांगते मी तुम्हाला संध्याकाळपर्यंत नक्की कळवते. नक्की. वहिनी, चालेल ना नक्की? उगाच अति नाही ना होणार? छे ग,
अति का होईल? अगं ओमची मावशी आहे ना मी. शकूला जशी त्याची काळजी तशी मलाही त्याची काळजी ना. त्याच्या भल्याचाच विचार करणार मी. नको काळजी करू. ओम, स्वीटूसाठी पण डबा देते. तिला मी दिलाय म्हणून सांग, म्हणजे ती वेळेवर खाईल. नाही तर कालच्यासारखी उपाशी राहायची. हो सांगतो. आणि हो, आता मी रोज 2 डबे देत जाईल. एक तुला, एक तिला. ओके. नंबरचा फोन. तिला माझ्याकडून हाय सांगा. ओके चल बाय बाय बाय. हा नलू बोल. सकाळी सकाळी फोन केलास. ऑल ओके ना? ऐक ना शकू, एक मुलगी आहे, खूप चांगली आहे ग, डॉक्टर आहे. ओमसाठी तिचं स्थळ आलंय. काय मध्येच काढलंस तू आता? हे बघ आता नाही नको म्हणूस. हा नाही नाही, मी कशाला नाही म्हणणार. मला पण ओम सेटल झालेला हवाच आहे ना. ठीक आहे, मग मी आज येते संध्याकाळी त्या मुलीचा फोटो आणि माहिती घेऊन. ठीक आहे, मी वाट बघते. अच्छा. आई आई ग, आई ग, मेले, कंबर गेली ग बाई माझी. काय ग आई? अगं तू दे इकडे, दे ठेव ठेव. थांबा जरा. तू कशाला गेली होती दळणाचा डबा आणायला? हा काय ना, स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. नाही आता सून आणले घरात, पण मला सासुरवा सुरू झालाय. काही काय बोलतेस ग? ते काय केलंय? उलट ती बिचारी आतमध्ये अडकली होती. ते बघ अजूनही शॉक मध्ये ती, तिला त्रास होतोय. अरे हो, अगदी नाजूक आहे ह तुझी बायको. नाही आता काय, माझ्याच घरात मला राहायची चोरी झाली आहे. आणि आजूबाजूचे लोक म्हणायला कमी करणार नाहीत की सून घरात आली आणि सासूने सगळी कामं सुनेच्या अंगावर टाकली. पण माझं तसं नाहीये हो. मला झेपेल तेवढी सगळी कामं मी करणार. आई अगं आता पाठ दुखते ना तुझी, मग बस जरा आराम कर. थांब आई तू बस, मी ना जरा बाम शोधतो. थांब जरा, थांब थांबा. हो बघतो मी काहीतरी, कुठे सापडतंय का. त्याच्यात काय? अरे ह्याच्यात लोणचं आहे. ते कुठे गेलं? काय हवंय मोहित? ते बाम शोधतोय ग इकडे. हा म्हणजे नाही काय ना, आईची पाठ धरली आहे ना. आई पाठ धरली ना. हो हो आई ग. ऐक ना, तू शांतपणे ऐक, चिडू नकोस. आजच्या दिवस तू सुट्टी टाकशील? मोहित, मी आधी सुट्टी सांगितली नाही. मी अशी अचानक कशी घरी थांबणार? तिला मदतीला तू घरी थांबलेलं बरं नाही का? मी सुट्टी टाकून कसं होणार ना. मी जर सुट्टी टाकली तर मैथिली माझा पगार कट करेल. तसं तुझं नाही होणार. तूच म्हणालीस ना की आपल्या दोघांच्या पगारातून आपल्याला छान छान वस्तू घ्यायच्यात या घरासाठी. सगळं काही करायचं आपल्याला. एकाचा तरी पगार येऊ देत घरात. आणि शकू मावशींकडे तू एवढं काम करायची घरातलं खानविलकरांच्या, तसं इथेही कर. ठीक आहे, मी थांबते. थँक्यू. काय ग, कुठे चाललीस? चल घरी. कुठलं घर? कुठलं घर? कोणाचं घर? काय बोलतेस तू? कोणाचं घर काय, कोणाचं घर? कुठलं घर काय? आणि माझं घर, तुझ्या नवऱ्याचं घर काय डोक्यावर पडलीये का तू? मी डोक्यावर पडलीये? हा, मी डोक्यावर पडलीये. तुमची आई तुमच्यासाठी मुलगी शोधते, तुम्हाला ते सगळं मान्य, आणि मी डोक्यावर पडलीये? नाही, मला जे वाटलं होतं ना पहिल्या रात्री तेच करेक्ट आहे, तेच बरोबर आहे. तुमचा काहीतरी स्वार्थ आहे हा लग्न करण्यामागे. हे जे सगळं तुम्ही वागताय ना ते खोटं आहे. मी तुम्हाला हे नातं टिकवायचंय ते फक्त माझ्या बरोबर येणाऱ्या वस्तूंसाठी. तुम्हाला सोर्स म्हणून माझा वापर करायचा हेच आहे ना. मला या घरात राहायचंय ना, मला तुमच्या बरोबर राहायचंय. आता अगं असं काय करतेस तू? फुकट्याने आत घरात चल. मी नाही येणार. हे बघ, मान्य आहे मला तुला असं वाटणं स्वाभाविक आहे. पण काय ना, माझी आई आहे ती शेवटी. तिलाही वाटत असेल तिच्या मुलाविषयी, बोलली असेल ती लग्नाविषयी, शोधत असेल मुलगी एखादी. मग मी काय लगेच जाऊन लग्न केलं का दुसरं? नाही ना, नाही ना केलं लग्न. शांत हो, असं काही होणार नाही. तू आज हात सोडा. आज चल मुकाट्यान. मी येणार नाही. हात सोडा. बघ मुकाट्यान आज चल, आणि आवाज वाढू नकोस. मोहित, हात सोडा. मी आवाज नाही येणार. वाढू मला नको. नाही राहायचंय मी दाखवून तुमच्याबरोबर. देतो. आज चल.
चल मोहित आज चल आधी तो. मोहित आई आई हे बघ आली तुझी सून. अरे मावशी सांगते तर एकदा मुलीला भेटून घे ना, मग पुढचं पुढे बघू आपण. पुढे बघू. अरे म्हणजे नाही आवडली तर नकार दे ना, पण होकार असेल तर. एक मिनिट, तुम्ही आधीच होकार ठरवलाय म्हणजे याचा अर्थ तोच होतो ना. तसं काही नाहीये, फोर्स नाहीये, पण भेटून घ्यायला काय हरकत आहे. हा नलू, त्यांना कळव तसं. चालेल, लगेच फोन करते. आईशी बोलून घेते ना तिच्या. अरे तू माझा मोबाईल आता आलीस तेव्हा हातात होता ना तुझ्या. हो. नलू मावशी तिकडे बघ. अरे नलू मावशी, 15 मिस कॉल आहेत कोणाचे तरी. काय? कोणाचे आहेत? काय माहिती, अननोन नंबर आहे. जरा लावून बघ ना. हॅलो हॅलो, या नंबरवर फोन आला होता. हो 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 हा, मोहितच्या बायकोने केला होता. खूप टेन्शन मध्ये वाटली हो मला. काहीतरी गडबड दिसतीये. तुम्ही तिच्या नातलग आहात का? हा हा, हो हो. काय रे ओम, कुणाचा फोन होता? हॅलो हॅलो. तुम्ही दरवाजा का लावला? दरवाजा उघडा पहिले. दरवाजा उघडा मोहित, दरवाजा उघडा. हळू हळू हळू. काय आरडाओरड करतेस ग तू उगाच? शांत हो तू. आणि दरवाजा लावायचा नाही का? मान्य आहे, मी तुला बाहेरनं खेचत इथपर्यंत आणलं त्यासाठी सॉरी, पण तू काय ना, तू आवाज चढवत होतीस बाहेर विनाकारण. आणि मुळात ही काही चाळ नाहीये, ही फ्लॅट सिस्टीम आहे. तू शांत हो. तू का घाबरतेस उगाच? आम्ही काही करणार नाही होत तुला. आई काही बोलली का तुला? वाटलंच होतं. आई तू कशाला का तिला काही बोलत असतेस? वाटेल ते बोलत असतेस तू तिला. तुला माहिती का आता तुझ्या बोलण्यामुळे ती बाहेर गेली, तरा 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 ती रस्त्यावरच चालली होती. काय मनस्थितीत ती चालली होती तुला माहितीये का? आणि अशा मनस्थितीत जर तिने तिचं काही बरं वाईट करून घेतलं असतं तर काय झालं असतं? बोल, तू मलाच बोल. नाही नाही बरोबर आहे. आता बायको घरात आली आहे ना, तर जन्मदात्या आईची काहीच किंमत नाहीये. तुला ना तिचाच पुळका येतो. हे बघ, काही पुळका वगैरे नाहीये मला कुणाचा. मी सत्याची बाजू घेतोय आणि सत्य हेच आहे की तू माझ्या बायकोला हर्ट केलंस. नको लक्ष देऊ तिच्याकडे. तिचं ना आता वय झालंय, ज्ञान गेल्यासारखं वागायला लागली ती. इग्नोर कर. हे बघ, आणि मुळात मी तुझा नवरा आहे, त्यामुळे तू इतर कोणाकडे लक्ष देऊ नकोस. तू शांत हो. हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव, तू इथून कुठेही जायचं नाहीस. तुला माझी शपथ. जर शांत झाली असशील आणि गॅस वगैरे पेटवता येणं शक्य असेल तर जा, छानपैकी स्वतःसाठी चहा कर आणि उरलं तर मला पण दे. आता मी सांगेन आणि तसंच वागायचं. या घरातून तुझी सुटका नाही. काय झालं? काय नाही. तुला लागलं का? बघू बघू मला. नाही काय नाही. थांब एक मिनिट, पुढे जाऊयात. अरे बघू. ठीक आहे. नाही काही नाही, बघू झालं मला, ना. बघू. दाखव. उतर हळू, सावकाश. बघू मला किती लागलंय. स्वीटू, हे काय आहे? तू का ऐकत राहिलीस इतके दिवस? अजिबात नाही. माझी जुनी स्वीटू हे सहन नाही करणार. अगदी नवऱ्याने काही केलं तरी नाही सहन करणार.
तू का सहन करत राहिलीस? का नाही सांगितलंस कोणाला? कोणाला सांगणार? मी आहे ना. तू होतास का खरंच? मी ज्या ओमला ओळखते ना तो अजिबात आसपास नव्हता माझ्या. हळवा लोकांच्या सुखासाठी झटणारा ओम माझ्या आजूबाजूला नव्हता. मी पण शोधत होते त्याला. कोणता ओम होता माहितीये? स्वार्थी, स्वतःला सुखी ठेवणारा, इतरांची अजिबात फिकीर न करणारा ओम होता. मला जेव्हा तुझी सगळ्यात जास्त गरज होती तेव्हा माझा मित्र नव्हता. माझा मित्र हरवला होता ना. तू कसा माझ्यासाठी योग्य नाहीयेस हे मला दाखवण्यासाठी तू इतकी धडपड करत होतास, इतकं की ते सगळं बघायची माझी मनस्थिती खरंच आहे का हे पण नाही लक्षात आलं तुझ्या. कोणासाठी करत होतास हे सगळं? कोणासाठी? मोहितसाठी, माझ्यासाठी, त्या स्वतःसाठी? मला एकदा विचारायचंच ना की मी खरंच मोहित बरोबर खुश आहे का? आय एम सॉरी. मी खूप चुकलो स्वीटू. आणि या सगळ्या प्रिटेंड करण्याच्या नादात मी हे विसरूनच गेलो की तू मला किती ओळखतेस. प्रोबेबली तू मला माझ्यापेक्षा जास्ती ओळखतेस स्वीटू. आय प्रॉमिस पुन्हा माझ्याकडनं अशी चूक नाही होणार. मी कधी कधी तुला काही लागलं तरी तिथे असेल आणि तू माझ्याशी बोलू शकतेस. तुला काही हवं ते बोलू शकतेस. ओके? बोल, तुला तर कुठे जायचंय? आईकडे. चला आईकडे जाऊयात मग. चल. एकच मिनिट, घरी कळवतो. हॅलो. हॅलो काका, स्वीटूला घरी घेऊन येतोय. काय? स्वीटूला घेऊन घरी येतोयस? आलोच. चल. वहिनी, सुमन, जरा बाहेर या. काय झालं बाबा? अरे स्वीटू घरी येते. स्वीटू दादा, स्वीटू येते. काय अशी अचानक? अरे आठवण आली असेल ना तिला. आणि किती दिवसांनी येते ती. वहिनी ऐका ना, आज आपण सगळं तिच्या आवडीचं करूया. हो करूया ना. ए पुरी भाजी करूया. हा, आणि खीर पण करूया. मी मदत करतो खीर करायला. स्वीटूला ना भाजणीचं थालीपीठ खूप आवडतं. मी ना भाजणीचं थालीपीठ बनवतो. नाही ऐका, सगळं करूया आपण. पण मग त्यासाठी दही पण लागेल ना थालीपीठा बरोबर. ते जरा घेऊन येता. आता जाऊन घेऊन येतो. बहिणी, मी सगळं इथलं आवरून घेते, मग येते मदतीला. आम्ही खीर करायला घेतो. हो येते ना.